लेवल 1 हा घेणार आहोत आणि त्यासोबतच आपलं भरपूर काही आपण शिकणार आहोत. रेखी लेवल 1 सोबत तुम्हाला शक्तिपात पण मिळणार आहे आणि शक्तिपात आपण शक्य असल्यास गुरुवारला वगैरे आपण घेऊयात. शक्तिपात शक्तिपात हा रेखी लेवल मध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो आणि त्यामध्ये कसं असते की रेखी लेवल 1 मध्ये तुम्हाला 10% एनर्जी मिळत असते आणि त्यानंतर तुम्हाला रेखी लेवल 2 मध्ये तुम्हाला 40% आणि त्यानंतर रेखी लेवल 3 मध्ये तुम्हाला 60% एनर्जी मिळत असते. बट ही एनर्जी एक्सचेंज होताना तुमचे कॅमेरे ऑन ठेवल्यानंतर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. याचा अनुभव रक्षाने घेतला आहे. घेतला बेटा तू? एनर्जी एक्सचेंज होत असते. एनर्जी एक्सचेंज होत असते. सुषमा मॅडम मी बरेचदा आपण एनर्जी एक्सचेंज केली आहे. बरेचशा जणांनी आतापर्यंत ज्यांनी क्लासेस केले आहेत त्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपण कॅमेरे ऑन करतो तो जी एनर्जी आहे ती एनर्जी एक्सचेंज होत असते. ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. पण ज्या दिवशी तुमचे कॅमेरे ऑफ राहील तर तुम्हाला कामात असते तर ठीक आहे ना, रक्षा पण कामात असते त्या दिवशी ती पण कॅमेरा ऑन नाही करत बरेचसे जण. पण ज्या दिवशी तुम्ही नाही आहात बा, जय श्रीकृष्ण, ज्या दिवशी तुम्ही कामात नाही त्या दिवशी तुम्ही ऑब्व्हियसली कॅमेरा ऑन ठेवा. म्हणजे मला पण छान वाटेल बोलताना की नाही काहीतरी शिकवण्यात पण आनंद येत असतो. सो आजचा विषय आहे अवचेतन मन आणि आपलं रेखीचं असते. रेखीचा विषय आपण नंतर घेणार आहोत. रेखीचा इतिहास आपण उद्याला नाही तर परवाला घेणार आहोत. पण आज आपण घेणार आहोत. इथे जुने बरेचसे स्टुडंट आहे आणि काही नवीन स्टुडंट पण इथे येत आहे. त्यांचं वेलकम. आणि आजचं हे सेशन असणार आहे की ह्या सेशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. आता बघा तुम्ही आला आहात, कशामुळे आला आहात? मी ऍड टाकली, तुम्हाला बोलवलं म्हणून तुम्ही आले आहात. पण मी सांगते ऍड टाकले म्हणून तुम्ही आलात, पण तुम्हाला वाटलं इथे काहीतरी नक्की काहीतरी शिकायला मिळणार म्हणून तुम्ही आलात की नाही? नवीन काहीतरी शिकायला मिळणार म्हणून तुम्ही आलात. येस, बोलत राहा माझ्यासोबत. मग मला सांगा तुम्ही आला आहात तर मग चेहऱ्यावर खूपशी स्माइल पण येऊ द्या, म्हणजे जेणेकरून मला पण बरं वाटेल शिकवताना. थोडी स्माइल येऊ द्या. आपला हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे, ना की विद्यार्थी आणि एक शिक्षकाचा जे कडक शिक्षिका असते त्याचा क्लास नाही. आपला एक स्माइल, आपल्याला जीवनामध्ये स्माइल क्रिएट करायची आहे. डोक्यावर ताण ठेवून जगायचं नाहीये. जगताना कसं स्माइल जीवनात आली पाहिजे. आणि हे येत असताना आपल्याला फक्त आणि फक्त विचार करायचा आहे आपल्या लाईफचा. आता मी सांगते की आपण आलो आहात, इथे आलो आहे. आपण काय दिलंय इथे? ह्या क्लासमध्ये काय दिलंय तुम्ही मला? एनीवन? तुमचे पैसे घेतले मी तुमचे? पैसे नाही घेतले. तुम्ही काय दिला तुम्ही मला? मग पैसे दिले नाहीत. प्रत्येक गोष्ट पैशात मोजल्या जाते का? तुम्ही मला 10 दिवसाचे 10 तासाचे श्वास देणार आहात. देणार आहात की नाही देणार आहात? तुमचा वेळ तितकाच महत्वाचा आहे जितका की तुमचा श्वास महत्वाचा आहे. तुम्ही ते बसला आहात, पण तुम्ही बसला आहात पण डोक्यामध्ये कुठला तरी विचार येत आहे. बट हा विचार थोड्या वेळ बाजूला ठेवून एकाग्र होऊन तुम्ही मला बघत आहात, ऐकत आहात. म्हणजेच काय? तुमचा श्वास मला देत आहात. श्वास देत आहात. मग हा श्वास देत असताना स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा की ह्या 10 दिवसामध्ये माझ्या लाईफमध्ये नक्कीच चेंज होणार. चेंज होणार की नाही होणार? कोणाकोणाला वाटते की माझ्या लाईफमध्ये चेंज होणार म्हणून? एनीवन? येस, येस. प्रत्येकांना वाटते की माझ्या लाईफमध्ये चेंज होणार. जे जुने स्टुडंट आहे त्यांना तर वाटतेच की माझ्या लाईफमध्ये चेंज झालेला आहे आणि होत आहे. पण नवीन स्टुडंटला पण वाटलं पाहिजे माझ्या लाईफमध्ये चेंज होणार आहे. मग नक्की काय सांगणार आहे? हे सांगणार आहे की तुमच्या लाईफचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्हाला राईट करायचे एका कोऱ्या पेजवर. जसं एक कोरं पेज घ्यायचं आहे आणि त्या कोऱ्या पेजवर तुमचे जे प्रॉब्लेम आहे, एका कोऱ्या पेजवर लिहायचे आहे. एक वही घ्यायची आहे. कोऱ्या पेजवर तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहे, कुठले प्रॉब्लेम असू शकते, कुठलेही प्रॉब्लेम. आज घरात स्वयंपाक करताना मला ही अडचण आली, करताना इथे रक्षा आहे किंवा इतर ज्या त्याबद्दल मी बोलते. पती पत्नीमध्ये भांडण झालं आहे,
मैत्रिणींमध्ये भांडण झालेलं आहे किंवा इतर गोष्टी आपला टीचर असेल, आपल्याला भरपूर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे. सुषमा मॅडम, तुम्ही टीचर आहात, तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येत आहे आता आजच्या याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये येत आहे. आणि मग याच्यामुळे तुमच्या मनावर पण ताण येतोय, येतो की नाही येतो? येतो ना ताण? नक्कीच येतो. मग हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही काय करता? हा, मेडिटेशन, इट्स ओके, छान, गुड, व्हेरी गुड. पण मला सांगा, आज काय करायचंय तुम्हाला? आता ह्या क्षणाला तुम्हाला ज्यांच्या ज्यांचा राग आलाय, ज्यांच्या ज्यांच्याबद्दल तुम्हाला चीड येत आहे, पण त्यांच्यासमोर जाऊन तुम्ही बोलू शकत नाही, त्या व्यक्तीला नजरेसमोर आणायचं आहे. आणि बघा, तुम्ही तो व्यक्ती तुम्हाला नजरेसमोर बसला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. इव्हन मी पण आधी तशी होती की वाटायचं की ह्या व्यक्तीबद्दल मला राग आला तर ते व्हायचं. बट आता कुठेतरी ते थांबलाय. का बरं थांबलं आहे? त्या गोष्टी मी प्रॉपरली केली आहे की नाही, मला असं करायचंय. मग आज काय करायचंय? ज्यांना ज्यांना वाटते की मला राग आलाय त्या व्यक्तीचा, त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय, त्या व्यक्तीबद्दल का बरं राग आलाय ते लिहायचंय आणि ते लिहून ते फाडायचंय, जाळून टाकायचंय. ही ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला. ही ऍक्टिव्हिटी करत असताना मनात फक्त हा विचार करायचा आहे की मला सकारात्मकतेने माझ्यासाठी जगायचं आहे. बघा, तुम्हाला कास्तकाराचं उदाहरण देते की कास्तकार कसा असतो ना, तो जेव्हा पेरणी करतोय, आता बघा, रक्षा काम करत आहे आपल्या मोबाईलवरती, माझ्यासोबत पण आहे, पण तिचं मी तिकडे ऑफिसचं पण काम सुरू आहे, म्हणजे तिचे दोन्ही पण काम सुरू आहे, तिने ते अटेंड करत आहे का रक्षा? येस. बघा, म्हणजे किती सिन्सिअर आहे ती, की नाही बाबा ती काम करत आहे, ताईचं पण व्हिडिओ बघते आणि ते पण काम करत आहे, तरी तिचा व्हिडिओ सुरू आहे आणि बाकीच्यांचे व्हिडिओ ऑफ असल्याने डिस्टर्ब होते थोडंसं. पण कॅमेरा ऑन केला तर बरं वाटते. बरं, कास्तकाराचं कसं असतं ना, कास्तकार जो असतो तो काय करतो, शेतामध्ये पेरणी करत असताना आधी आपल्या त्या शेताला नांगरतो. नांगरत असताना तिथे तो बी टाकतो. मग बी कशाचं टाकतो? त्याला धान पेरायचं असेल तर तो धान लावतो, गहू पेरायचे असेल तर गव्हाची पेरणी करतो. एका वेळेस गहू आणि तांदूळ टाकतो का धान टाकतो का तो? नाही ना, कारण की कसं होईल, गहू आणि तांदूळ टाकलं, धान टाकल्यानंतर गहू आणि तांदूळ दोन्ही हे होईल. एक तर आपलं धानाचं उत्पादन असते पाण्यामध्ये असते, गव्हाचं असते कोरडवाहू शेतीमध्ये असते. मग ते कसं होणार? गहू सडून जाणार ना आणि तांदूळ हे होणार. मग आपण काय कसं उदाहरण कुणाचं घ्यायचं नजरेसमोर? कास्तकाराचं उदाहरण घ्यायचं की कास्तकार एक काम एका वेळेसच करतो. जसं कास्तकाराने आपल्या डोक्यामध्ये म्हणजे आपल्या शेतामध्ये धान टाकले, मग आपल्या डोक्यामध्ये आपण कुठली पेरणी करायला पाहिजे? सकारात्मकतेची पेरणी करायला पाहिजे, पॉझिटिव्हिटीची पेरणी करायला पाहिजे की नाही, माझ्या लाईफमध्ये जे काही होणार ते माझ्या परवानगीशिवाय इतर कोणीही करू शकणार नाही. मग त्याकरता काय करावं लागेल की ज्यांच्या ज्यांचा तुम्हाला राग येतो, ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आजपर्यंत चीड आली आहे, राग आला आहे, द्वेष आला आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे आणि फाडून टाकायचं आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. हे झालं तुमचं. पण आज तुम्हाला सेल्फी घ्यायची आहे. हा क्लास झाल्यानंतर सेल्फी घ्यायची आहे आणि सेल्फी घेतल्यानंतर परत 21 दिवसानंतर तुमची सेल्फी घ्यायची आहे. का बरं सेल्फी घ्यायची आहे? कारण की आजची सेल्फी 21 दिवसानंतर, आपला 10 दिवसाचा क्लास आहे, तुम्ही 21 दिवस समजा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बदल झालेला जाणवेल. हा बदल कसा असणार? तुमचा जो ओरा आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या क्लासला, तुम्हाला ओरा म्हणजे काय, 7 चक्र म्हणजे काय, ओरा कसा डॅमेज होतो, कशा प्रकारे आपणच आपल्या शरीराचं दुश्मन बनतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते कसं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि त्याकरता तुम्हाला माझं हे बुवाचं कीर्तन म्हणून ऐकायचं नाही आहे. बुवाचं कीर्तन कसं करतो बुवा? बुवा येतो, सांगतो, त्याचं कीर्तन आपण ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडतो. एका कानाने हा ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे, आणि घरी जातो. मग तेव्हा आपण म्हणतो, अरे बुवानं काहीतरी सांगितलं होतं. तसं करायचं नाहीये, हे बुवाचं कीर्तन नाहीये. तर हे आपलं रेखी आहे आणि आपलं जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचं आपल्याला. तर आपलं अवचेतन मनाचं आज आपण बघणार आहोत. आपलं अवचेतन मन आणि आपण. कुणाला असं वाटते की आपले दोन मन असतात, म्हणजे जसं एक सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, असं आपलं दोन माइंड असतं. असतात की नसतात? असतात ना. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, हे काय झालं? हे काय झालं?
कॉन्शियस माइंड. आणि आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीराला, आपल्या संपूर्ण अवयवाला कोण हे करत असतं? आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. आणि आता मी सांगते की आपल्या शरीरात जसं ह्या पृथ्वीवर 70% पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे की नाही? मग कुठलीही गोष्ट तुम्ही पाण्यामध्ये टाका, ती गोष्ट ती तरंगणारच. मग आपले विचार जसं आपण बोलणार त्याचप्रमाणे आपल्यासोबत घडणार. आता मी म्हणते की आता सपोज मी म्हटले की माझे केस खूप गळतात, मी नेहमी वारंवार विचार तोच आणला की माझे केस खूप गळतात, ते केस गळणं सुरू होईल, ऑब्व्हियसली सुरू होणार. पण तुम्ही त्या केसाला कधी आय लव्ह यू म्हटलंय का? कधी ह्या केसांवर प्रेम केलंय का? तू ह्या केसांना म्हटलंय का तू आहेस म्हणून माझ्या सौंदर्यात भर पडत आहे, असं कधी म्हटलंय का? कधीच नाही म्हटलं, कधीच नाही म्हटलं. मी सांगते ना, तुम्हाला केसांना काही लावायची गरज नसणार, इतके तुमचे केस सुंदर असणार की तुम्ही तुमच्या केसांना, तुमच्या शरीराला थँक्यू म्हणायला शिका. अवचेतन मन तेच करतं की तुम्ही जशा गोष्टी बोलता ना तसं ते तुमच्यासोबत घडत जातं. पण त्याच्यासाठी काय करावं लागते? प्रॅक्टिस करावी लागते. आणि प्रॅक्टिस केव्हा होणार? तुमचं मन तुम्हाला सांगणार की नाही, मला हे करायचं आहे. तुम्ही कधी करणार की मला करायचं आहे हे तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये बदल होणार नाही. मी काय म्हणते की तुम्हीच आहात तुमच्या लाईफचे, जीवनाचे शिल्पकार. मी असं नाही म्हणत आहे, पण असं लेखकाने म्हटलं हा, आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. मग शिल्पकार कसा असतो? शिल्पकार काय करतो? एक जेव्हा मूर्ती घडवतो ना, तो वेडीवाकडी मूर्ती घडवतो का? की तो त्याच्या माइंड मध्ये आणतो आधी, की समजा त्याला विठ्ठलाची मूर्ती बनवायची आहे किंवा गौतम बुद्धाची मूर्ती बनवायची आहे, तो एक ठरवतो आधी, आपल्या माइंड मध्ये आणतो की मला काय बनवायचं आहे. मग ते बनवायसाठी मातीचा गोळा घेतो, मातीच्या गोळ्याला तो छान प्रकारे आकार देतो. आकार कुठला देतो? त्याला आधी ठरवलं असतं माइंड मध्ये की मला हीच मूर्ती बनवायची, तेव्हा ती मूर्ती तयार होत असते. आणि आपण काय करतो की आपल्या माइंड मध्ये नकारात्मक विचाराची पेरणी करत असतो, सतत नकारात्मक. हा एक विचार आल्यानंतर दुसरा विचार, तिसरा विचार, आणि तो कुठला? नकारात्मक विचार. आणि समजा पॉझिटिव्ह विचार आला तो फक्त 1% येत असतो आणि 99% कसं असतात? निगेटिव्ह विचार असतात. मग त्या निगेटिव्ह विचारला डिलीट करण्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वात आधी तुम्हाला जे सांगितलं आहे की रोज कमीत कमी 21 दिवस तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला लिहून काढायच्या आहे. त्या लिहून काढल्यानंतर तुम्हाला त्याला जाळायचं आहे. कोण कोण तयार आहेत मग त्या गोष्टीसाठी? कोण कोण तयार आहात? येस. अजून बाकी? थँक्यू. आणि हे स्वतःच्या जीवनासाठी करायचं आहे. येस. जोपर्यंत तुम्ही करणार नाही, मी सांगते ना, मी एक सर्वसामान्य तुमच्यातलीच आहे. आणि मी जेव्हा केलं माझ्या लाईफमध्ये, मला करायचं होतं, मला माझ्या लाईफमध्ये बदल करायचा होता. की मला काय करायचं होतं की माझ्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त माझ्याच मताचं, माझ्याच विचारांचं वर्चस्व हवं होतं. मग मी काय केलं की मला ज्यांच्याबद्दल मला पूर्णपणे जोपर्यंत काय करायचं आहे? मला लिहायचं आहे. ज्या व्यक्तीला वाईट आहे त्या व्यक्तीबद्दल मला जे मला लिहायचं आहे ते, आणि ही पहिली सेकंड ऍक्टिव्हिटी की मला आहे तुम्हाला ह्यामध्ये आहे. फोटो दिसणार नाही तर त्या सेल्फी
असणार, माझ्या माइंडने मला कशाची करायची आहे, आणि आपली प्रत्येक गोष्ट करतो. मीच माझ्या जीवनात शिकवणार. तिचं कार्य मीच आहे जीवनाचा शिकवणार. आणि फक्त सकारात्मक पेरणी करायची आहे. की घेतला तर घेऊन एक पॉझिटिव्ह करायची नाही. ते ह्या व्यक्तीचं म्हणायचं. आणि मला जीवन इतकं सुंदर आहे ना, फक्त त्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि दृष्टिकोन केव्हा बदलेल? जेव्हा आपण ठरवणार तेव्हाच दृष्टिकोन हा बदलत जाईल. आणि एक दिवस बदललेलं स्वरूप, बदललेले तुम्ही, इतर लोक सुद्धा तुम्हाला म्हणणार, असं तू काय केलं तुझ्या लाईफ मध्ये की जेणेकरून तू बदलली. जुन्या स्टुडंटला विचारते, कोणी तुम्हाला विचारतात का की तुम्हाला वाटतं स्वतःला मी बदलली आहे म्हणून, वाटते का? यस सविता, सांग काय वाटते? माईक माईक, काय वाटते? हा बोल. हम्म 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 होते आहे. आणि जे पण होणार ते चांगलंच होणार. येस, जे पण होणार ते चांगलंच होणार असं वाटतंय. बदल होत आहे लाईफ मध्ये. आणि मला मागे पण मी सांगितलंय 30 दिवसाचं, मी ते तर सांगणारच आहे. प्रत्येक आपला इतक्या दिवसाचा क्लास असणार आहे. प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला वेगवेगळं शिकवणार आहे. रेखी म्हणजे काय, रेखीचे 5 प्रिन्सिपल म्हणजे काय, ओरा म्हणजे काय, 7 चक्राचं मेडिटेशन म्हणजे काय, पास्ट लाईफ मेडिटेशन म्हणजे काय, पास्ट लाईफ मधून बाहेर कसं निघायचं ते सांगणार आहे. त्यानंतर रेखी केल्याने, आपल्याला रेखी एनर्जी केल्याने, रेखी बॉल केल्याने स्वतःचं लाईफ, आपलं घर कसं सुरक्षा, घराला कसं सुरक्षा प्रदान करायचं ते, आपल्याकडे वाहन असेल, आपल्याकडे मुलं आहे, मुलांना एनर्जी बॉल कसा द्यायचा, रेखी मधून एनर्जी बॉल दिल्याने मुलांना कसं प्रोटेक्शन तयार होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आजपर्यंत काय झालं, आपण फक्त 21 दिवसाचा जेव्हा क्लास घेण्यात आलाय आपला, तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं, पण तुम्हाला एनर्जी बॉल म्हणजे काय मी ते शिकवलं नाहीये. मी फक्त पाणी कसं घ्यायचं ते सांगितलंय. इथं पाण्याला कसं चार्ज करायचं, स्वतःचा ओरा आपण कसं क्लीन ठेवायचं, प्रत्येक दिवसाला ते तुम्हाला सांगणार आहे. का बरं मिठाच्या पाण्यानेच अंघोळ करणं गरजेचं आहे? का बरं ओरा क्लीन केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग येणार. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी पासून कसे दूर असणार? तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल तर तुमच्या घरात काय करायला पाहिजे, ह्या साऱ्या गोष्टी मी तुम्हाला, सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कारण की एका दिवशी सांगितलं तर ते सगळं डोक्यावरून चाललं जाणार. मग इथे मला सांगा की इथे दुःखी कोण आहे? दुःखी कोण आहे? असं कोण आहे की मला खूप दुःख आहे? असं कुणाला वाटतं की मी खूप दुःखी आहे? सगळेजण सुखात आहे, आहेत की नाही? की कोण आहे दुःखी? येस, कोणाला वाटते मी खूप दुःखी आहे? कोणाला वाटते का नाही ना? मग आपण सुखात आहोत. बघा ना, आज आता मी काल एका शॉपमध्ये गेली होती. मी शॉपमध्ये गेले असताना मी एका जेंट्सला पाहिलं, अक्षरशः त्या व्यक्तीचा हात इथून नव्हता, एवढाच हात होता. एवढाच हात होता त्याचा. मग मी म्हटलं की काय देवानी मला किती छान सुंदर शरीर दिलं आहे. 2 हात दिले आहे, 2 डोळे दिले आहे, 2 कान दिले आहे, पूर्ण संपूर्ण शरीर दिलं आहे. तरी मी तक्रार करत असते की माझ्याजवळ हे नाही आहे, माझ्याजवळ ते नाही आहे. पैशांनाच सगळं असते का? पण तुमचं समजा शरीरच नसलं. आज आमच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे. तिथे जेव्हा लोकांना बघते, ऊन वारामध्ये ते झोपलेले असतात, असं उघड्यावर झोपलेले असतात. माझे पती नेहमी फिरायला गेल्यानंतर म्हणतात, संगीता आहे बघ, म्हणतात किती छान आरामदायक झोपलेलं आहे. मी म्हणते आरामदायक झोपलेले नाहीये, त्यांच्यावरती वेळ आली आहे म्हणून तसे ते झोपले आहे. त्यांना पण वाटते, त्यांना आपल्याकडे पाहिल्यानंतर वाटते की हे लोक किती सुखी आहेत. पण मला सांगा, आपण फक्त त्या व्यक्तीकडे बघतो, तो व्यक्ती खूप म्हणजे 4 व्हीलर मध्ये फिरतो आणि खूप मोठा बंगला आहे.
पण त्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पण कधी कधी वाटते की नाही, मी सायकलनं गेलेलंच बरं. पायी चालणाऱ्या व्यक्तीला काय वाटते, माझ्याकडे सायकल असलेली बरी. सायकल बसलेल्या व्यक्तीला काय वाटतं की मी गाडीनं चाललेलं बरं. आणि टू व्हीलर वाल्याला वाटते काय, म्हणजे फोर व्हीलर चाललेलं बरं. फोर व्हीलर वाल्याला काय वाटते, मी ऍपलेच चाललेलं बरं. आणि फक्त आपल्यामध्ये बदलत असतो. आणि निर्माण करायचं सुद्धा तुम्हाला कॅमेरे इथे अजून कोणाला काय ना. आणि अजून सांगणार आहे, उद्याच्या दिवसाला आपण शक्तिपात मॉर्निंगला घेणार. हा शक्तिपात बसायचं आहे, कारण बसायचं एनर्जी तुमच्याकडे आली. ठेवलं आणि मी जसं बघू शकता की आणि हे झालेलं पाठीवर अक्षरशः दोन तुम्हाला जाणवेल. पण शक्तिपात होईल आणि शक्तिपात तुम्हाला मंगळवार किंवा बुधवारला, मी उद्याचा मंगळवार, उद्याला नाही बुधवारला मी तुम्हाला शक्तिपात देणार. सकाळला तयार राहायचंय, कारण की सकाळची वेळ अशी असते, ब्रह्ममुहूर्ताची वेळ तर खूपच बेस्ट असते. ब्रह्ममुहूर्ताला तुम्ही बसत असाल तर ब्रह्ममुहूर्ताला घ्यायचं आपण 5:30ला, किंवा आपण 6ला आपण आपलं हे घेऊयात. 6 वाजता आपलं शक्तिपात होणार आणि ह्या शक्तिपातामध्ये तुम्हाला तुमची एनर्जी होणार. 21 दिवसाच्या क्लासमध्ये आपण शिकवलं पाणी कसं घ्यायचं, पण ह्यानंतर ते पाण्याला चार्ज करून तुमच्या घरच्या अन्नाला कसं चार्ज करायचं. अन्न कसं चार्ज केल्यानंतर तुम्ही जसं हॉटेलमध्ये जाता, बाहेर जेवण करायला जाता, तेव्हा सुद्धा आता फर्स्ट लेवल मध्ये तुम्हाला सिम्बॉल मिळत नसतात, पण मी तुम्हाला झेबूचे सिम्बॉल म्हणजे त्या सिम्बॉलने तुमच्या लाईफमध्ये काय काय बदल होते ते सुद्धा मी तुम्हाला झेबूचे सिम्बॉल सांगणार आहे. ते रेखीचे सिम्बॉल नसणार, ते झेबूचे सिम्बॉल असणार आहे. त्या सिम्बॉलने सुद्धा तुमच्या लाईफमध्ये 90% बदल होत असतो आणि हा बदल तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. सेकंड गोष्ट अशी असणार आहे की तुम्ही जेव्हा कुठेही जा जेवण करायला, हॉटेलमध्ये जेव्हा जाता, पण फक्त आपले जेव्हा हात आहे हे कप शेप मध्ये ठेवायचे आहे. आणि कप शेप मध्ये ठेवलेले हात आपली हे जी पाम ऊर्जा असते, पामचक्र दोन्ही साईडला, ते फक्त असं हात ठेवायचं आहे कप शेप मध्ये. आणि हे अन्न ज्या कोणी व्यक्तीने बनवलं आहे त्याकरता मी त्याचे कृतज्ञ आहे. आणि हे अन्न मी जेव्हा घेणार, जेव्हा मी खाणार, ते अन्न मला एक प्रोटेक्शन निर्माण करणार आणि माझ्या जीवनात फक्त आणि फक्त सकारात्मक येणार. आता हे झालं फर्स्ट लेवलचं. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये आम्ही काय म्हणतो, इथे आम्ही चोकोरी टाकत असतो. चोकोरीचं सिम्बॉल इथं आहे, मी सांगेन. चोकोरी असतात, चोकोरे सेहेकी आणि होन्शायजेशन. याच्याने काय करतो, आम्ही सगळे सिम्बॉल याच्यावरती निगेटिव्हिटी काढून टाकतो आणि ते सिम्बॉल टाकल्यानंतर त्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. हे एनर्जी दिल्यानंतर ते अन्न, ते पाणी इतकं गोड होऊन जातं की तुम्ही तुमच्या मेडिसिनला पण चार्ज करू शकता आणि सगळ्या गोष्टीला चार्ज करू शकता. आणि ही पाणी आपण सतत प्यायचं असते. शाळेमध्ये जाणाऱ्या जसं रक्षा आहे किंवा इतर गृहिणी आहेत,
त्यांना सुद्धा सांगते की रोज पाण्याला चार्ज करायचं आहे. मी मागल्या क्लासमध्ये सांगितलं होतं, मी माझ्या आरोला एक स्टिकर लावून ठेवलं आहे. थँक्यू सो मच की तुझ्यामुळे मी जे पाणी पित आहे, हे पाणी माझ्या शरीराला किती एक म्हणजे स्वास्थ्य लाभ देत आहे. मी हे लिहून ठेवलंय. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तो बदल होणारच. त्या पाण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल होणार, तुमच्या परिवारामध्ये पण बदल होणार. आणि हे बदल झालेला तुम्ही तुमच्या डोळ्याने बघणार आहात. आज आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या सेशनला आपण परत भेटूया. उद्याला आपण सांगणार आहे रेखीचा इतिहास. रेखी म्हणजे काय आणि रेखीचा इतिहास सांगत असताना तुम्हाला 7 चक्र म्हणजे काय, ओरा म्हणजे काय, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या क्लास विषयी काही विचारायचं आहे? आजचा क्लास कसा वाटला मॅडम, सुषमा मॅडम किंवा इतर लोक? बापरे, मॅडम आलात का? थँक्यू. किती दिवसांनी? हो. थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. आणि रोज येत जा. हा. अरे वा, थँक्यू. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांचं थँक्यू. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आलात आणि माझं क्लास ऐकून घेतला, त्यासाठी मी तुमचे कोटी कोटी प्रणाम. उद्याच्या दिवसासाठी हेच म्हणेन की उद्याचा दिवस आणि आजचा दिवस तुम्हाला सुखमय जाओ. बघा, उद्याचा दिवस येत नसतो, तो आज मध्येच येत असतो. आपण जेव्हा म्हणतो उद्या, मी उद्या येणार, पण जेव्हा उद्या येतो तो आजच असतो. म्हणून उद्या कोणी नाही पाहिलाय, आजच पाहिला आहे. आज मध्ये जगायला शिका. आज मध्ये जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा तुम्ही निश्चितच आनंदी होणार आणि हे आनंदाचा क्षण तुम्हाला दुसऱ्यांना देताना सुद्धा आनंद होणार. आणि हा आनंदाचा क्षण वाटायला शिका. वाटल्यानेच इतरांना सुद्धा आनंदी तुम्हाला ठेवता येणार आहे. आनंदित ठेवता येणार आहे. त्या आनंदी दिवसासाठी, आनंदी दिवसाच्या आनंदमय शुभेच्छा. आणि हेच म्हणेल की असा हात करा बरं. एक हात लांब जाऊ द्या, एक हात लांब जाऊ द्या आणि परत आणा. येस, आय कॅन डू इट. येस 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 येस. आणि परत हात लांब न्या. किती पाठीमागे गेलाय? जास्त गेला की तेवढाच गेलाय? गेलाय ना. आणि मग काय म्हणायचंय? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. दोन्ही हात शाहरुख खान करायचंय. आज शाहरुख खान बनायचं आपल्याला. चला करा. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. Thank you so much God for giving me everything I want. Yes. I love you. स्वतःला I love you म्हणायचं. स्वतःला I love you म्हणायचं आहे की तू आहेस म्हणून मी आहे. कारण की हा श्वास चालत आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आजच्या दिवसासाठी, आजच्या क्षणासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सर्वांना. चला, थँक्यू सो मच. तुम्ही आलात. आणि अमृता, थँक्यू, तू आली. आमच्या क्लासला शोभा वाढवली, काय करणार. थँक्यू. लव्ह यू. लव्ह यू बेटा. आता कुठे आहे? कोण? हो ना. अरे मी बोलते नंतर. मी बोलते नंतर. नंतर बोलते मी. चला, बाय 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 बाय.